शाळेत म्हणजे हो एकत्र होतो 10वी वर्गात. अरे देवा. मग काय झालं? मग काय नाही, त्यांनी विचारलं काय तेच तुला मी आवडतो का असं तुम्हाला विचारलं? हो. तुम्ही लगेच हो म्हटलं? मग थोडासा विचार केला. किती दिवस? असं केला 2-3 महिने. आणि किती वर्ष झाली आता लग्नाला? 13 वर्ष झाली. मग आता गणपतीबद्दल काही म्हणायचं असेल, एखादं गाणं, 4 ओळी, मंत्र, श्लोक, कीर्तन, प्रवचन, तर काय कराल? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. वा वा वा, अभिनंदन. घ्या आणखी एक चिठ्ठी काढा. रुक्मिणी पालोड. अच्छा, सांगा, नाव सांगा. रुक्मिणी घनश्याम पलोड. कुठे राहता तुम्ही? ऐरोली. घरी कोण कोण आहे तुमच्या? आमच्या मिस्टर आहे आणि 2 पोरं आहेत. मग आता तुम्ही काय म्हणणार आहात? उखाणा घेणार, गाणं म्हणणार, काय म्हणणार सांगा? नाही उखाणा घ्या. पानात पान मसाला पान घनश्याम आमचे सगळ्यात छान. घरी कमी आणि गादीवर जास्त असतात वाटतं. या पुढचं नाव, 5वं नाव जाहीर करा. अलका सुखदेव भुजबळ. नाव सांगा. अलका सुखदेव भुजबळ. कुठे राहता? सेक्टर 5. घरी कोण कोण असतं? मिस्टर, एक मुलगा आणि सून. या सिद्धिविनायकाला येता की नाही तुम्ही? हो. ऐरोली तितकं अगदी सुंदर घरापासून मंदिर. 2 मिनिटावर. हो का? म्हणजे दररोजच दर्शन होतं दर्शन. मग आता तुम्ही काय गाणं वगैरे म्हणणार का? नाही. उखाणा घेणार का? घ्या बाई. उखाणा घेईल. मंद वाहे वारा, झुळझुळ वाहे पाणी, संत चाले होडी, सदा सुखी राहो, अलका सुखदेवरावांची जोडी. वा वा वा, अभिनंदन. या 5 जणींची ओळख झाली, 5 जणींशी थोडासा संवादही साधला. आता या 5 जणींमधून एक माऊली पैठणीच्या खेळात दाखल होणार. या खेळामध्ये आता प्रत्येकीला 5 संधी मिळणार. मधोमध एक बास्केट ठेवलेला आहे. जिथे उभे आहेत तिथून तो स्माइली चेंडू टाकायचा आणि बास्केटमध्ये जाऊन थांबला पाहिजे, गोळा करायचा आहे. 5 जणींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या एक माऊली पैठणीच्या खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुमच्यापासून सुरुवात. घ्या. माझ्या गणानं घुंगरू हरवल, गौरीला गावल हा. माझ्या गणानं घुंगरू हरवल, गौरीला घावल. एका वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला दावल. एक टप्पा पडून टाका तरच जाणार, नाही तर जाणार नाही. आता तुम्ही बोलायचंय सगळ्यांनी. सांगा, तेव्हा ही बातमी आली तेव्हा कसं वाटलं होतं आणि आता कसं वाटतंय सगळ्यांना? तेव्हा तसं काही वाटलं नाही. असं म्हणजे तिला बघितलेलंच होतं आम्ही आणि परिचय होता असं आमचा त्यांच्याशी. तर त्याच्यामुळे काही वाटलं नाही. मुलगी चांगली आहे, आम्हाला आवडलेली. अजून कोण बोलणार? आईकडे द्या. मला पहिलं खूप टेन्शन आलं, कारण आमच्या दोन्ही फॅमिली मोठ्या आहेत. एक मी मालवणची, मी दिली मला गोव्यात, त्याच्यामुळे दोन्ही फॅमिली मोठ्या आहेत. माझ्यापेक्षा मी माझ्या फॅमिलीचा विचार केला की आता काय होणार यांचं. एक ख्रिश्चन मुलगी आमच्या घरात येते म्हटल्यानंतर होणारच. पण शेवटी हिला बघितली, माझ्या ह्या बहिणीने सपोर्ट दिला मला. जाऊ दे, असू देत, आता का कुठे जग बदलले, काय घेऊन बसणार, करूया. आणि चांगली होती ती, आणि आता तर खूपच चांगली. होय. मला तुमची एक आठवण सांगायची आहे. काय हो? 20 वर्षापूर्वीची ही आठवण आहे. तर माझी बहीण त्यावेळी कुपर क्वार्टर्समध्ये राहायची आणि तिथे गणेशोत्सव साजरा केलेला. आणि ह्या मुलांनी तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळी बोलावलेलं होतं. तर आम्हाला त्यावेळी म्हणजे त्यावेळी ह्याच्यामध्ये आदेश बांदेकर येणार आणि ही त्याची बहीण ही, तर तिने गाणं म्हटलेलं त्या स्टेजवर
आणि तुम्ही तिला बक्षीस दिलेलं. अरे वा वा वा. आणि त्या आठवणीवर ती अजून जगते खरं म्हटलं तर. अशी म्हणजे मला आणि आता होम मिनिस्टर लागलं की ती एकही एपिसोड सोडत नाही. आणि ते आदेश बांदेकर म्हणजे तिचे गुरुच आहेत असं वाटते तिला. कारण पहिलंच बक्षीस आणि शेवटचं मला वाटतं कोणीतरी तिला दिलंय. अशी मला एक तुमची पण आठवण सांगायची होती. हे सगळे जे करतात घराघरात तुम्ही ज्या नाती निर्माण केलीत त्याबद्दल खरोखरच वरून आदेश आलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्या देवदूताप्रमाणे तुम्ही आहात आणि प्रत्येक घराघरात तुमची महती गणली जाते आणि तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो अशी आमच्या नाईक आणि फर्नांडिस कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आता या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. आता गाणं बघूया कुठलं आहे. मराठी गाणं आहे. गाणं म्हणा. मॅडम तिला नवऱ्याचा लागलाय नाद नाही, म्हावऱ्याचा लागलाय नाद. झी मराठीकडून ही भेट. मराठी म्हण आहे ती ओळखा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी त्यांच्याकडे. पहिले म्हणजे मी त्यांना फर्स्ट टाइम जेव्हा भेटली त्यांनी म्हणजे क्लासमध्ये त्यांनी एक सॉन्ग सिंग केलेलं, पण ते लास्ट होतं. त्याच्यानंतर माझ्यासाठी आजपर्यंत एकही गाणं नाही, त्याने एकही सॉन्ग सिंग नाही केलं. बरोबर की नाही. मग आता ह्यांच्यासाठी सॉन्ग सिंग करायचं झालं तर कुठलं करणार. मला म्हणजे किंग कॉंग पिक्चर बघतोय असं वाटतं मला. सांगा कुठलं सॉन्ग सिंग कराल. तुझे देखा तो ये जाना सनम. क्या बात है, क्या बात है, क्या बात. प्यार होता है दीवाना सनम. क्या बात है. अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. आणि याचबरोबर हा सॉन्ग सिंगचा कार्यक्रम संपला. दुसरा आहे की रिसेंटली मी पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी पोलीस स्टेशन व्हेरिफिकेशनसाठी गेलेली. तर हवालदार बसलेला माझं जुनं पासपोर्ट घेऊन पेज टर्न करत होता, तोंड बघत होता, पेज टर्न करत होता, तोंड बघत होता. मग असं केलं त्याने, काय कुठे गेलं नाही, 10 वर्ष काय केलं, हे पासपोर्ट कशाला बनवलं असं. म्हणजे मला एवढं इन्सल्ट फील झालं. व्हेरी बॅड. सगळ्यांसमोर म्हणजे भरलेलं रूम होता आणि मी कुठेच नाही गेली 10 वर्षात. मी बाहेर ते पासपोर्ट घेऊन आली आणि यांना सांगितलं मला जायचं आहे, याच्यात थप्पा पाहिजे. तर मारून टाकायचं लगेच. मग काय कुठेतरी परदेशात घेऊन काय हो कधी बघू पुढच्या वर्षी. एक सांगू, जे गाणं आता तुम्ही म्हटलं ना, हा ते गाणं जिथे चित्रीकृत झालंय ना त्याच ठिकाणी घेऊन जा ना आमच्या माऊलीला. हा तिथे बर्फ पडलेला असतो, हो की नाही. पण बातमी ऐकून घाम फुटलाय तुम्हाला. तिसरी अपेक्षा आहे की मला लहानपणीपासून जाईव करायची खूप आवड आहे. तर मला नेहमी हे होतं की लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याबरोबर जाईव करणार आणि म्हणजे फुल फ्लोर रॉक करणार. असं कसं असतं ते, काय असतं जरा दाखवा तरी ना. हातात नाही येत ना. साधारण कसं असतं थोडंसं दाखवा. हे असं करायचं, असं फास्ट करतात, मग हे फिरवतात. कसं ते फिरवा ना त्यांना. फिरवा, कोणी फिरायचं ते ठरवा आधी. तर जसा माझा स्वप्नांचा राजा होता तो यांच्यामध्ये मला दिसला. सर्वात प्रथम तर मला मिशीवाली माणसं आवडत नाही. व्हेरी गुड. बरं झालं. यांनी मला कमीत कमी गोष्ट 100 वेळा सांगितली असेल की ताटाबाहेर पाडू नका, ताटाबाहेर पाडू नका. ते थकली. मी काय म्हणतो, तुम्ही ताटाच्या बाहेरच का नाही जेवायला. धुवायचा पण त्रास कमी.